कुणाला जरी विचारलं आतापर्यंत होऊन गेलेल्या मुख्यमंत्र्यांपैकी तुम्हाला कुठल्या मुख्यमंत्र्यांचा स्वभाव किंवा आवडलं, तर प्रत्येकजण विलासराव साहेबांचंच नाव घेतो. साहेबांचा कोणता गुण तुम्हाला भावतो? स्पष्ट वक्तेपणा, मनाचा दिलदारपणा, मोकळेपणा. प्रत्येक माणसाला समोर गेल्याच्या नंतर माझ्या खिशाला पेनच नव्हता. हा. साहेब म्हणले विनायकराव आता सही तर करून द्या. मग मी हात घातला त्यांच्या अरे खिशाला, पेन बापरे, घेतलं. काय म्हणताय? हा. तर साहेबांबरोबर आपण मंत्री म्हणून काम केलं, काय नेमका अनुभव आहे तुमचा? मुख्यमंत्री असताना कधी असं वाटत नव्हतं कुठल्याही मंत्र्याला की मी मंत्री आहे. उजनीचं पाणी आहे, 21 TMची पाणी मराठवाड्याला देण्याच्या दृष्टिकोनातून साहेबांनी त्यावेळेस जी घेतलेली भूमिका ते मला वाटते अत्यंत महत्त्वाची. उदाहरणार्थ माझ्या मतदारसंघात 42 साठवण तलावाला मंजुरी मिळाली, 250 पाझर तलाव मंजूर केली. विलासरावजी देशमुख साहेबाकडे गेलेला प्रत्येक माणूस त्याला असा आत्मविश्वास होता की मी साहेबांच्या कानावर हे घरानं सांगितलं किंवा हे काम सांगितलं तर ते काम पूर्ण या ठिकाणी होईल. साहेबांनी तुम्हाला दिल्ली जी काही ट्रीटमेंट आहे त्याबद्दल काय सांगाल तुम्ही आम्हाला? तेच सांगायला मी, मला कधीच ते परके वाटले नाही किंवा आता साहेबांना मी हे कसं काम सांगू. एक वेळेस तिथं अशी परिस्थिती मी पत्र त्यांना कुठल्या तरी कामाचं दिलं होतं. मी प्रदीप मुर्मे. आज आपल्यासोबत माजी मंत्री विनायकरावजी पाटील आहेत. आठवणीतील नेता या मालिकेमध्ये आज आपण लोकनेते तथा माजी मुख्यमंत्री विलासरावजी देशमुख यांच्या प्रती श्री पाटील साहेब यांच्या ज्या काही आठवणी आहेत त्या आठवणी त्यांच्या माध्यमातून आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. याच पार्श्वभूमीवर आज आपण श्री पाटील साहेबांशी संवाद साधणार आहोत. सर नमस्कार. नमस्कार. सर, जे आपण विलासरावजी देशमुख मुख्यमंत्री असताना त्यांच्या मंत्रिमंडळामध्ये आपण मंत्री म्हणून काम केलं, साहजिकच साहेबांनी घेतलेला जो काही अत्यंत महत्त्वाचा जो काही निर्णय आहे, तर त्या महत्त्वाच्या निर्णयाबद्दल तुम्ही आम्हाला काय सांगाल? कोणता निर्णय तुम्हाला अत्यंत महत्त्वाचा वाटतो? नाही, मराठवाडा आणि दुष्काळ. मी आमदार होण्याच्या अगोदर किंवा साहेब मुख्यमंत्री होण्याच्या अगोदर जी परिस्थिती मराठवाड्याची होती, मला वाटतं साहेब मुख्यमंत्री झाल्याच्या नंतर जे सिंचनाचा अनुशेष होता मराठवाड्याचा, ते अनुशेष जवळपास पूर्ण करण्याच्या दृष्टिकोनातून उदाहरणार्थ माझ्या मतदारसंघात 42 साठवण तलावाला मंजुरी मिळाली आणि 42 साठवण तलावाचे काम 5 वर्षाच्या काळात या ठिकाणी पूर्ण होण्याच्या मार्गावर आले. 250 पाझर तलाव मंजूर केले. म्हणून सिंचनाचं क्षेत्र किंवा जे पाणी आता आपल्या जायकवाडीचं पाणी आहे, उजनीचं पाणी आहे, 21 TMची पाणी मराठवाड्याला देण्याच्या दृष्टिकोनातून साहेबांनी त्यावेळेस जी घेतलेली भूमिका ते मला वाटते अत्यंत महत्त्वाची. सर, साहेबांबरोबर आपण मंत्री म्हणून काम केलं, काय नेमका अनुभव आहे तुमचा मंत्रिमंडळामध्ये साहेबांच्या काम करत असताना तुमचा अनुभव? साहेब मुख्यमंत्री असताना कधी असं वाटत नव्हतं कुठल्याही मंत्र्याला की मी मंत्री आहे. कुठल्या आमदाराला असं वाटत नव्हतं की मी आमदार आहे. काम होण्याच्या पलीकडे जाऊन प्रत्येकाला आत्मविश्वास असा होता की मी कुठलंही काम सांगितलं, सार्वजनिक काम, तर ते काम कुठल्याही परिस्थिती मार्गी लागेल असा आत्मविश्वास त्यावेळेस साहेबांच्या माध्यमातून होता. तर आज जर बघितलं आपण राजकारणामध्ये, आमदार असो किंवा खासदार असो किंवा इव्हन जिल्हा परिषद अध्यक्ष असो किंवा उपाध्यक्ष असो, फोन कार्यकर्त्याचा घेत नाही. विलासरावजी देशमुख मुख्यमंत्री असताना कार्यकर्त्याचा फोन घेतात असं म्हणत होतं. नेमकी वस्तुस्थिती काय काय सांगाल तुम्ही? नाही, आपल्या सगळ्यांनाच आता त्यांचे कार्यकर्त्यांनी साहेब माझी गाडी अडवली, साहेब माझी ही अडचण आहे. आता फोन तर घेणं द्या सोडून आताच्या नेत्यांचं, पण भेटायचं म्हणल्याच्या नंतर सुद्धा त्या कामापेक्षा जास्त कसरत तर त्या भेटण्यासाठीच करावं लागतं. बरोबर, अशी परिस्थिती आज एकंदरीत पाहायला मिळते. आणि म्हणून तेवढा दिलदार, सोप्या पद्धतीनं भेटणारा, भेटल्याच्या नंतर कामं करून देणारा नेता आज दुर्मिळ आहे. एक नेता म्हणून विलासरावजी देशमुख यांचं नेमकं काय वेगळेपण तुम्हाला पाहायला मिळतं? विलासरावजी देशमुख साहेबाकडे गेलेला प्रत्येक माणूस त्याला असा आत्मविश्वास होता की मी साहेबांच्या कानावर हे घरानं सांगितलं किंवा हे काम सांगितलं तर ते काम पूर्ण या ठिकाणी होईल. काम होतीलच असं नाही. बरोबर. आजही तुम्हाला सांगतो, अर्धे आजार तर दवाखान्यात गेल्यानंतर दुरुस्त होते. खरं खरं. पुढच्या माणसाने तुम्हाला कशा पद्धतीची वागणूक दिली त्याच्यावरती बाकीच्या सगळ्या गोष्टी या ठिकाणी अवलंबून असतात. सर, आघाडी सरकार म्हणा किंवा अपक्षांना सोबत घेऊन सरकार चालवणं फारच अवघड असतं असं म्हणतात.
तर विलासरावजी देशमुख यांनी हे जे काही आघाडीचं जे काही सरकार आहे मुख्यमंत्री असताना अत्यंत खुबीनं चालवलं असं राजकीय जाणकार बोलतात. तुम्ही पण त्यावेळेस आमदार होतात, मंत्री होतात आणि तुम्ही माझ्या माहितीनुसार अपक्ष आमदार म्हणून होतात. बरोबर. तर नेमकं त्याबद्दल तुम्ही आम्हाला काय सांगाल? कुठल्याही आता जे काही घटक पक्ष आहेत महाविकास आघाडी, बरोबर. हां, त्या कुठल्याही पक्षातल्या मंत्र्याला असं वाटत नव्हतं की साहेब काँग्रेसचे आहेत, मी राष्ट्रवादीचा आहे किंवा मी वेगळ्या पक्षाचा आहे, मी कुठल्या शेका पक्षाचा आहे, मी तर अपक्ष होतो. बरोबर. हां, पण त्यांनी कधी मला जवळ केलं मलाच कळालं नाही आणि हळूहळू मी पुन्हा काँग्रेसमध्येच त्यांच्यासोबत काम करत गेलो. साहेबांनी तुम्हाला दिल्ली जी काही ट्रीटमेंट आहे त्याबद्दल काय सांगाल तुम्ही आम्हाला? तेच सांगायला मी, मला कधीच ते परके वाटले नाही हं, हं, किंवा आता साहेबांना मी हे कसं काम सांगू. हं. एक वेळेस तिथं अशी परिस्थिती होती, मी पत्र त्यांना कुठल्या तरी कामाचं दिलं होतं पण माझ्या खिशाला पेनच नव्हता. हां. साहेब म्हणले विनायकराव आता सही तर करून द्या. मग मी हात घातला त्यांच्या अरे खिशाला, पेन बापरे, घेतलं. काय म्हणताय? हां, साहेब म्हणले अरे पेन तर म्हणजे इथपर्यंत माणसाला असा आत्मविश्वास होता की ते कधी असं परके वाटत नव्हते. सर साहेबांना तुम्ही खूपच जोडून बघितलं. साहेबांचा कोणता गुण तुम्हाला भावतो? साहेबांचं कसं होतं आताच्या नेत्याचं की एक मनात असतं, एक पोटात एक अशी भूमिका कधीच साहेबाची. जे असायचं ते स्पष्ट या ठिकाणी सांगायचं आणि मग पुढच्याला सुद्धा असं वाटतं की अरे चला साहेबांचं याकडनं एक काम होत नाही ना, त्यांनी कारण सांगितले का होत नाही आणि होतं तर ते काम करून द्यायचे असतं. ते स्पष्ट वक्तेपणा, मनाचा दिलदारपणा, मोकळेपणा, प्रत्येक माणसाला समोर गेल्याच्या नंतर ते ट्रीटमेंट त्यांच्याकडून मिळायची. ते आतापर्यंत मला वाटत नाही कोणी असं प्रयत्न करत असेल त्यांच्यासाठी. तर महाराष्ट्राने अनेक मुख्यमंत्री बघितले, परंतु विलासरावजी यांच्या रूपाने महाराष्ट्राने एक अत्यंत लोकप्रिय अशा प्रकारचा मुख्यमंत्री बघितला. काय सांगाल तुम्ही आम्हाला याबद्दल? बघा आतापर्यंत मुलाखतीमध्ये मी जे ऐकलंय बघितलंय, कुणाला जरी विचारलं आतापर्यंत होऊन गेलेल्या मुख्यमंत्र्यापैकी तुम्हाला कुठल्या मुख्यमंत्र्यांचा स्वभाव किंवा आवडलं तर प्रत्येकजण विलासराव साहेबांचंच नाव देतं. दुसरे कमी आहेत असं मी म्हणत नाही. बरोबर. पण आता एखाद्या वेळेस आपल्या जवळीकता असेल, जिल्ह्यातलं प्रेम असेल, पण सगळ्यांची भूमिका हे अशीच असणार आहे. सर उद्या परवा 26 तारखेला साहेबांची जयंती आहे, काय भावना आहेत तुमच्या नेमकं? साहेबांच्या जयंतीच्या निमित्तानं आताही आम्हाला असं वाटत आहे की त्यांची प्रेरणा आजही ज्या पद्धतीनं, कारण मी जिल्हा परिषदचा सदस्य होतो अगोदर, कुठलाच अनुभव नव्हता. ज्यावेळेस मी आमदार झालो आणि आमदार झाल्याच्या नंतर मला मंत्रिमंडळामध्ये काम करण्याची संधी मिळाली. पण विलासरावजी देशमुख साहेब मुख्यमंत्री असल्यामुळं मला काही सभागृह मुंबईतलं कधी वाटलंच नाही. आपण जिल्हा परिषदच्याच सभागृहामध्ये आपण साहेबांना बोललो, एवढ्या मोकळ्या मनाने या ठिकाणी काम करण्याची संधी सवय लागली आणि म्हणून त्याच त्यांच्या सान्निध्यामध्ये 5 वर्षाचा काळ गेला आणि पुन्हा कुठल्याच गोष्टीचं कधी असं वाटलं नाही की मी आता आमदार मंत्री झालो आहे, कशा पद्धतीनं आता आपल्याला हे काम डील करायचं आहे. खूप त्यांच्याकडनं या ठिकाणी शिकण्याचं असेल. धन्यवाद सर, आपण वेळ दिलात, आमच्याशी संवाद साधलात आणि आपले विलासरावजी यांच्या प्रती ज्या काही भावना आहेत त्या भावना आमच्याशी शेअर केल्यात त्याबद्दल आपले खूप खूप आभार. धन्यवाद सर.